मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट किंवा अप्रेंटिसशिप अपडेटमध्ये या ठिकाणी BSTचे जे फॉर्म सुरू झालेले होते त्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. तर BMC भरती यामध्ये बऱ्याच ट्रेडची सुद्धा त्या ठिकाणी अप्रेंटिसशिप घेतली जाणार आहे. तर 10वीचे विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात, HSC MCVC विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात, ITIचे विद्यार्थी फ्रेशर्स असतील कोणतेही तरी ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर याची डिटेल आपण बघणार आहोत. तर शेवटची तारीख कोणती आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अर्ज भरण्याच्या लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी BSTने रिक्रुटमेंटमध्ये जर बघाल तर या पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तर BSTने मेमध्येच सदर नोटिफिकेशन दिलेलं होतं. याची आपण बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सादर केले. तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा परिवहन उपक्रम म्हणजेच आपण BST म्हणतो, तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वडाळा यांच्या मार्फत शिकाऊ उमेदवार अधिनियम म्हणजे त्या ठिकाणी ITI उत्तीर्ण असणारे विद्यार्थी, ITI परीक्षेस बसलेले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. तसेच उच्च माध्यमिक किमान जी परीक्षा आहे ते सुद्धा विद्यार्थी, तसेच SSC झालेले विद्यार्थी म्हणजे SSC पास जे आहेत आत्ताच, हे सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर अप्रेंटिसशिप भरती या ठिकाणी आपण या डिटेल बघणार आहोत. 2025 ऑगस्ट 2025 साठी या सत्रासाठी दिलेला आहे. तर इथे ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. कोणकोणते आहेत तर यांत्रिक मोटार गाडी 145 पदं आहेत. आता इथे रेड केलेले ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहेत किंवा ITIच्या परीक्षेला फायनल इयरला बसणारे हे विद्यार्थी आहेत. त्यानंतर ब्ल्यूमध्ये दाखवले उच्च माध्यमिकमध्ये MCVC आपण त्याला म्हणतो हे विद्यार्थी आहेत. त्यानंतर तिसरं जर दिलं आहे तर फक्त 10वी झालेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर मोटर मेकॅनिक आपण त्याला म्हणतो 145 जागा बऱ्यापैकी आहेत. जोडारी म्हणजे फिटर या ठिकाणी 40 जागा दिसत आहेत. पत्रे कारागीर म्हणजे शीट मेटल यामध्ये 10 जागा आहेत. टर्नरला 8 जागा आहेत. वेल्डरला 25 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनला 50 जागा आहेत. वायरमनला 25 जागा आहेत. आणि तारखंड जोडणीदार या ठिकाणी 40 जागा म्हणजे या ठिकाणी केबल जॉईंटर याच्या 40 जागा आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकला 20 जागा आहेत. तर विद्युत पुरवठा विभाग आणि अभियांत्रिकी विभाग म्हणजे परिवहन या ठिकाणी या जागा आहेत. त्याचबरोबर MCVCचे जे आहेत ते 36 जागा, मोटर मेकॅनिक फिटरसाठी 12 आणि टर्नरसाठी 2 जागा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही फक्त 10वी झालेले असाल तर तुम्हाला 60 जागा ठेवल्या आहेत 3 वर्ष पदासाठी. मोटर वाहन 38 जागा आहेत. RAC म्हणजे RAC जर ट्रेड असतो त्यासाठी तुम्ही डायरेक्ट RAC सुद्धा करू शकता. आणि केबल जॉईंटर या ठिकाणी 10 जागा दिसत आहे. त्याची डिटेल पूर्ण कशा प्रकारे आहे तर बेसिक आहे ती माहिती पूर्ण या PDF मध्ये दिलेली आहे. कुठून डाउनलोड करायचं आहे ते आपण बघणारच आहोत. तर बेसिक माहिती म्हणजे तुमच्याकडे सदर जे आहे शालांत परीक्षेत गणित आणि शास्त्र म्हणजे मॅथ सायन्समध्ये साधारण 50% गुण आवश्यक आहेत SSC मध्ये. आणि त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना 5% सूट दिलेली आहे. बाकी बेसिक गोष्ट SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ITI उत्तीर्ण उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता यामध्ये जे फक्त SSC उत्तीर्ण आहे त्यांनी रोजगार महास्वयंवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. 15 पासून वेबसाईट सुरू झालेली होती आणि या ठिकाणी डेट वाढवली असेल तर पुढे आपण आता बघणार आहोत. आता निवड झालेल्या उमेदवाराकडून साधारण 500 रुपये त्या ठिकाणी शुल्क घेतलं जातं. यामध्ये 3500 परतावा म्हणजे सुरक्षा ठेव आपण त्याला डिपॉझिट म्हणतो ते सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जातं. तर ही माहिती तुम्हाला मिळणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर लास्ट डेट बघितली तर 22 जून दिलेली आहे. तर 22 जूनमध्ये सदर विद्यार्थी म्हणजे कोणतेही विद्यार्थी जे या ठिकाणी दिलेले आहेत ते यामध्ये अर्ज करू शकतात. स्टायपेंड आहे 7101 अधिक शासनाचा MAPS योजनेचा सुद्धा या ठिकाणी लाभ मिळतो. तर 7 आणि 3,500 रुपये एक्स्ट्रा या ठिकाणी शासनाकडून मिळतात. तर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी 3,500 रुपये पर मंथ सुद्धा दिले जातात. त्यामुळे
यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिस पूर्ण करू शकता, तर फ्रेशर्स विद्यार्थी जे SSC पास आहेत ITI या ट्रेडसाठी तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जायचं आहे ऑनलाईनमध्ये, तर इथे या वेबसाईटवर लिंक खाली तुम्हाला दिलेलीच आहे. तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ही सुद्धा लिंक देणार आहे. बेसिक ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बाकीची ॲप्लिकेशन वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली आहे. तर इथे रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही सदर डिटेल तुम्हाला मिळणारच आहे. रिक्रुटमेंटमध्ये पूर्ण PDF, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सगळ्या PDF मिळून जातील. तर इथे रिक्रुटमेंटमध्ये अपॉइंटमेंट ऑफ ट्रेड अप्रेंटिस, त्याचबरोबर अपॉइंटमेंट ऑफ ग्रॅज्युएट टेक्निशियन ह्यासुद्धा या ठिकाणी इलेक्ट्रिकल बेस्ड अंडर आहेत. तर इथे तुम्हाला जी लिंक देतो आहे त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून अर्ज करू शकता. ॲप्लिकेशनमध्ये जा, इथे बेसिक फक्त आधार नंबर टाकला, पासवर्ड टाकला, तुम्हाला स्ट्रीम कोणती आहे सिलेक्ट करायची आहे आणि साईनअप करून पहिलं साईनअप करायचं आहे, नंतर लॉग इन करून पूर्ण करायचं आहे. फक्त इथे ब्ल्यू लाईनमध्ये दिलं आहे बघा, साइन इन करण्यापूर्वी ITI झालेले उमेदवार आहेत त्यांनी अप्रेंटिसशिप वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे याशिवाय हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे नंतर आतमध्ये फॉर्म भरताना. त्यामुळे जे ITI झालेले विद्यार्थी आहेत किंवा ITIच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवातीला अप्रेंटिसशिप पोर्टलवर, आता याची डिटेल मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला अप्रेंटिस रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.